पहिला घेतला होता ती काकीला सांगू मारना दीदी गप्पस गप्पा सांग काकी सांगतात अरे गप्प नसतं घरी दीदी मारी ना माझ्या हातात लागू नको मी मारी ना पहिला ते काकी दीदीला सांग बघ ना गप्पी ही नदी अगोदर 12ही महिने वाहत असायची. कारण आता काय झालं, निसर्गाने नियमच बदली करून टाकला आहे. त्यामुळे काय होतं माहिती आहे की जायला 12माही नदी वाहत नाही. आता फक्त पाऊस सुरू झाला की मग हे असं ही नदी मी आता पार केलेली आहे. ही बघा ही नदी, ही बघा एवढा मोठा पाण्याचा झोत येतो वरून. आता मी खाली उतरलो नदीत, आता परत अलीकडे जाऊन वर चढायचं आहे. हे बघा आता मी वर चढत आहे. आता तसं वय झालं नसलं तरी पण दम लागतोय मला, कारण उंच ठिकाणी जायचं आहे ना. खाली उतरताना काय वाटत नव्हतं एवढं. हां जेवढं खाली उतरलं आहे त्याच्या डबल वर जायचं. हां हे बघा आता मी पूर्ण नदीच्या वर आलो आहे. वरती हा पूर्ण सपाट माळ रान आहे. इथे कोणाची घरं नाही आहेत, काही नाही. हे बघा फक्त शेती करायला तुम्हाला माणसं दिसतील आलेली, बाकी काहीच नाही. ही पायवाट आहे आमची, ही रस्त्यावर जाणारी. बघा तुम्हाला इथे कोणीही दिसणार नाही. हे बघा सगळं ओसाड रान आहे. एवढं रान असून सुद्धा कोणी झाडं वगैरे लावायला बघत नाही. ह्या पडक्या जमिनीत, ह्या अशा जमिनीत जर कोणी झाडं लावली तर उत्पन्न भरपूर मिळू शकते, पण कोणाला काय पडलीच नाही आहे. हे बघा काय इथे आंब्याची झाडं, हापूस आंबे किंवा काजू किंवा फणस, जरी आता आपलं वय झालं तरी आपण नाही खाल्ले तर आपल्या पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होऊ शकतो. असा विचार जर प्रत्येकाने केला, कारण जुनी माणसं आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे, नवीन माणसांना काहीच माहिती नाही. हां कारण आता आपण हे करून ठेवलं तर पुढे आपली मुलं होणार नवीन, त्यांना त्यांचा उपयोग होईल. हां मग त्याच्यासाठी आपण आत्ताच तरतूद केलेली बरी ना. मग पुढे उत्पन्न किती मिळेल. आता आमच्या टायमाला 10 रुपये होते, आता 100 रुपये झाले. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला 10 रुपयाला आंबे मिळत होते. आता 100 रुपये आंबे झालेत. हा बघा हा आता आमचा रस्ता. हा रस्ता खाली तवसा, पडवे, मग तिकडून मग पुढे हेदवी, नरवण, गुहागर साईडला हा रस्ता जाणार आहे. तसंच हा रस्ता आता मी म्हणत होतो मगाशी की आबलोलीपर्यंत जायचं आहे मला, 10 किलोमीटर अंतर आहे. तर हे बघा हा रस्ता आहे. हा रस्ता पण तुम्हाला इकडूनसुद्धा गुहागरला घेऊन जाऊ शकतो. गुहागर, आबलोली, रत्नागिरी, संगमेश्वर, परत आणखी मुंबईला हा रस्ता जातो. तर ह्या रस्त्यासाठी आपण भरपूर फायद्याचं आहे. पण आता काही ते रहदारी
आता कसं वडापच्या गाड्या चालू असतात, त्यामुळे काय एस टी गाड्या बंद केलेल्या आहेत. हां, तर त्यामुळे काय होतं माहिती आहे की जोपर्यंत वडापची गाडी येत नाही तोपर्यंत हा असा रस्ता निर्मनुष्य रस्ता असतो. हां, त्यामुळे बघा आता मी इथे एकटाच आहे. आता एखादी गाडी आली, ही बघा, ही एखादी बाईक आली, ही आता बाईक, ही आता बाईक बघत आहे. एखादेच जर सिंगल असता या साईडला जाणारा आबलोली साईडला जायला असणार असता तर मग मी गेलो असतो त्याच्यावर, पण मला विरुद्ध दिशेला जायचं आहे. बघा आता इथून मी थोडा खाली गेलो होतो राऊंड मारायला रस्त्याला, तर हा असा रस्ता आहे आमच्याकडे. आता जर पलीकडची घरं बघायची असती तर काही दिसणार नाही, कारण का माहिती आहे की मध्ये झाडं वाढलेली आहेत खूप. त्या झाडांना पावसामुळे झाडं वाढतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे काय होतं माहिती आहे, आमची घरं तुम्हाला दाखवू शकत नाही. तरी पण मी प्रयत्न करतो ह्या रस्त्यावरून पलीकडचे, म्हणजे मध्ये नदी आहे खाली उतरण्यासाठी, नदीतून मग पलीकडे जायचं आहे. तसा जर कोणी जर ब्रिज बनवला असता तर मग ते झालं असतं, आणि इथून डायरेक्ट सरळ जाता आलं असतं घरात. मग काय 1-2 मिनटाचं अंतर होतं फक्त. हां, आमच्या रस्त्यावरून 2 मिनटं फक्त लागली असती जास्तीत जास्त. हे बघा, हा लोहारवाडीचा स्टॉप आहे. हां, इथे खास एस टी महामंडळाने आम्हाला हा स्टॉप दिलेला आहे, विनंती थांबा काताळे लोहारवाडी. हा बघा, आमचं हे मित्रमंडळ आहे, भराडेश्वर मित्रमंडळ. हां, हा बोर्ड आमचा दोस्त लंगोटी यार, म्हणजे बाबू लोहार म्हणतो मी त्याला, पण त्याचं नाव आहे संतोष काताळकर. पण आम्ही लोहारांमध्ये मोडतो, त्यामुळे आम्ही लोहारवाडी काताळे, आमच्या अण्णावरून गावाचं नाव पडलेलं आहे. हे विशेष महत्त्वाचं, कारण काताळे आडनाव काताळकर, आणि सौजन्य भराडेश्वर मित्रमंडळ, कारण आमचं इथे देवस्थान आहे भराडा म्हणतो, मग भराडेश्वर मित्रमंडळ, ते असं आहे आमचं इथे ठिकाण. आणि हा विनंती स्टॉप आहे हा, म्हणजे आम्ही मुंबईवरून जरी तिकीट काढली लोहारवाडी द्या म्हणून, तरी मध्येच कुठे लोहारवाडी पडत नाही, डायरेक्ट तुम्हाला हीच तिकीट देणार लोहारवाडी. हां, हे आता आमचं गाव आहे. हे बघा, हे एक अंदाजावरून सांगतो, इथे एक घर आहे. हां, त्याच्यानंतर हे दुसरं घर आहे, हे आमचं घर आहे. हां, त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर हे बघा, हे इथे तिसरं घर आहे. हां, त्याच्यानंतर ह्या झाडाच्या मागे एक चौथं घर आहे, आणि हे इथे निळं दिसते ते 5वं घर आहे. म्हणजे आमच्या घराची अंतर बघा किती लांब आहेत ते. हे अंतर मी तुम्हाला माझ्या घरी गेल्यानंतर मी जवळून व्हिडिओ काढेन, त्यावेळेला दाखवेनच मी तुम्हाला सगळं, पण हे मी रस्त्यावरून काढतो आहे. हा बघा.